परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन सरचरा बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीव धरातावतारं कलाकांकिते ज्योतिका मोद्रिभक्तं कलानीश पादापनोदार दक्षं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांची केली स्मरण, होईल सकळ विद्याचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते आता इथे नमस्कारुनी. राधा मेरी माता, राधा मेरी माता, पिता घनश्याम, इन दोनों को चरण मेरा कोटि कोटि प्रणाम. विठ्ठला विठ्ठला संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ हंता नये मना, जगी विरक्ता तोची जाना. तस्तु प्राप्त प्रसंगी, प्राप्त सही संप्राप्त सेवे करता निवडलेला अभंग ज्ञानोबरांची छोटीशी बहीण आदिशक्ती मुक्ताबाईंचा आहे. ताटी प्रकरणातील संतांचे लक्षण सांगणारा अभंग आहे. विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडंसं हा पर्याय देणे गरजेचं आहे. तो म्हणजे असा की अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील माझ्या वाटेला आलेली कीर्तन सेवा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. साऊंड सिस्टीम ही सुंदर आहे. कार्यक्रमाला मोठी मोठी गुंजान मंडळी आहे. कार्यक्रमाला मोठे मोठे गुंजान मंडळी उपस्थित आहे. आणि पहिला कौतुक रामानाचार्याचं करायचं आहो. रामानाचार्य आमचे श्री स्वामी गजानन महाराज चैतन्यजी महाराज माधापुरी हे आहेत. त्यांचेही कौतुक. आम्ही येताळेच त्यांना भेटून आले. ते म्हणले हा आमचा आशीर्वाद आहेच तुझ्या पाठी, चांगलं राहा. अहो मृदुंग तबला वादक प्रथमेश महाराज राणे त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते. तेही मृदुंगा वाजवता. ज्ञानेश्वरी पारायण करते सूरज महाराज ढोले ब्राह्मणगाव त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते. तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. गायनाचार्य माऊली महाराज शिवदाराकर तेही त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते. कोणतेही कीर्तन असो त्या कीर्तनामध्ये ते उपस्थितच राहतात. त्यांचे तर खूपच भाग्य मानावं लागते. मृदुंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते. तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. खूप छान मृदुंग वाजवतात. मृदुंगाचार्य संतोष काका बोरीकर त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते. तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. गायनाचार्य अंकुश महाराज त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते. तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. गजानन महाराज ते तर त्यांचे सारखंच आपल्या कीर्तनाला कधीही उपस्थित राहतात. मी त्यांना आजोबा मानून घेते, दादाय मानून घेते आणि काकाय मानून घेते. कारण ते आमचं सर्वच आहेत, आमचा जीव सगट आहेत. त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते. आणि विनयकरी बाबा त्यांचेही धन्यवाद देते. तुमचे बी सगळ्यांचे आहे. आमच्या कीर्तनासाठी बाबूराव पाटील त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते. कार घेऊन माझ्या कीर्तनासाठी आले. अहो त्यांचे तर खूप खूप धन्यवाद देते. माझे वडील त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते. कुठं बी ते उपस्थित आहेत त्यांचे बी घेवा. माझी आत्या अश्विनी आत्या आणि शारदा आत्या त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते. तेही माझ्या कीर्तनासाठी उपस्थित. अहो 8 दिवसापासून फोन करतायत कधी हिचं कीर्तन येईल की कधी एवढी घाई झाली. अहो मला आळंदीहून यायची वेळ होत नव्हती. मला जायचं. माझे सर वरडत होते. अरे माझे सर वरडत होते किती कीर्तन ठेवतात गावाकडे, किती करतात, इकडे शाळा बुडते. माझे सर वरडत होते. आत्या म्हणली एकच कीर्तन घ्या, एकच घ्या पण शेवटचं घ्या. अहो त्यांनी कळलं आणि तुम्हाला इथं उपस्थित केलं. या सर्वांचं आणि माझ्या कीर्तनाला हे सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहे. या गुणीजन मंडळीचं जर ज्ञानोबरांच्या भाषेत कौतुक करायचं म्हटलं तर असं करेल की प्रथम वैसा काळी लावण्याची नभाई प्रगटी जैसी आगळी अंगणांगी. या कार्यक्रमाचं प्रत्येक अंगणांगणी लावण्य स्वरूप आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये माझ्या वाटेला आलेली कीर्तन सेवा विठ्ठला. आजच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग आदिशक्ती मुक्ताबाईचा आहे. अहो बाहेर लोक म्हणतात स्त्रियांनी कीर्तन करू नये, स्त्रियांनी प्रवचन करू नये, स्त्रियांनी भजन करू नये. पण मी म्हणते
स्त्रियांनी जर कीर्तन भजन केलं नसतं तर महाराज म्हटलेच नसते. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणार. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर हो करावा विचार नलगे अहो कीर्तनाला आपण जर बारीक चिंतन केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की स्त्रियांना अन्याय साधन कारण महत्वाचं आहे. अहो या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकाला कीर्तन भजन करण्याचा अधिकार असते. या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकाला कीर्तन भजन करण्याचा अधिकार असते. आपण जर जनाबाईंचं चरित्र पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की 14 माणसाच्या धुना भांडण करायच्या जनाबाई अधिकार किती मोठा. ज्ञानोबा चंद्रावरती भांडे धुणं घासावं आणि म्हणावं, ज्ञानदेवांना म्हणावं, ज्ञानदेवा बोला अभंग. एवढा मोठा अधिकार त्या जनाबाईचा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, एवढा मोठा अधिकार. आपण जर कानोपात्रेचा विचार केला तर गहिनी कानोपात्रा भगवंताची भक्ती एवढी केली की भगवंताला प्रत्यक्ष आपल्या मंदिरामध्ये जागा द्यावी लागली. अहो पंढरीपुरात मध्ये आताही गेले की तुम्ही आधी कानोपात्रेचं दर्शन, मग माझ्या भगवान परमात्म्याचं दर्शन. अहो आपण मीराबाईंचा आणि राधेचा विचार केला तर एका राजघराण्यातील आणि गवळणीतली कृष्णावरती एवढा प्रेम करायचे की कृष्णाला कन्हैयाला घेऊन दोघीच्या घरी जावं लागलं. अहो या वारकरी संप्रदायामध्ये कोबारे कळश म्हणून आहेत आमचे आणि बहिणाबाई ही कळश म्हणून आहेत. पण महाराज प्रमाण कसं देतात, बहीण पत पत की ध्वजा संत जनी कीर्तनी ध्वजा असं महाराज प्रमाण देतात. या वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज आहेत कळश. अहो या मुक्ताबाईंनी आजच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग मुक्ताबाईंचा आहे. त्या मुक्ताबाईंनी 3 देवांना उपदेश केला. कोणत्या कोणत्या देवांना उपदेश केला हो? पहिला उपदेश ज्ञानदेवांना केला, दुसरा उपदेश चांगदेवांना केला आणि तिसरा उपदेश नामदेवांना केला. अहो चांगदेवांनी नामदेवांना कोणता उपदेश केला हो? अहो ते आपण नंतर पाहू, आधी कीर्तनास नंतर पाहू. आधी आपण ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन पाहू. ज्ञानोबाऱ्यांना कोणता उपदेश केला हो? ज्ञानोबाऱ्यांना कुठली अशी गरज पडली की मुक्ताबाईंच्या उपदेशाची गरज पडली? मुक्ताबाईंनी ज्ञानोबाऱ्यांना कोणता उपदेश केला व सांगा की? या मुक्ताबाईंनी छोटीशी आहे तरी ज्ञानोबाऱ्यांना उपदेश केला. हो ज्ञानोबाऱ्यांचा जर आदेश पाहिला, ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन पाहिलं तर महाराज प्रमाणात सांगतात, ज्ञान राजा माझी योगाची मामुनी, 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 देने
केला तर ऐका, ते ज्ञानाचे सर्व बिंब आहेत, ते उपदेशाचे नाणी ते करीती ओझा. अहो जर आपण ज्ञानोबारांचं जर वर्णन पाहिलं तर ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानाचे ज्ञानाचा सागर सखा माझा सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा आपण जर ज्ञानोबारायांचा राज पाहिला तर किती मोठा आहे हो. ज्ञानोबारायांचे लहानपणापासून वर्णन केलेले जातात. अहो एका गावामध्ये ज्ञानोबाराय आळंदी मध्ये मधुकरी मागण्यासाठी जातात आणि म्हणतात, आई एका दारासमोर जाऊन उभे राहतात आणि म्हणतात, आई भिक्षाम देही माते. तातून आवाज येते, कोण रेस तू? ज्ञानोबाराय म्हणतात, आई मी ज्ञानदेव. अरे खबरदार जर मला आई म्हणाला असतील तर चल जा इथून, तुला मधुकरी वगैरे काही मिळणार नाही. ज्ञानोबाराय खाली मान घालावी, पुढच्या दारासमोर जावे आणि पुढच्या दारासमोर जाऊन उभे राहावे आणि म्हणावं, भिक्षाम देही माते. आतून आवाज, कोण रेस तू? आई मी ज्ञानदेव. जर खबरदार मला आई म्हणाला असशील तर या गावामध्ये तुला मधुकरी मागण्याची परवानगी कुणी दिली? ज्ञानोबाराय म्हणतात, आळंदी हे आमचे गाव आहे, या गावामध्ये परवानगी कुणाची घ्यायची आहे? ज्ञानोबा ते आई म्हणतात, जा तू, तुला मधुकरी वगैरे काही मिळणार नाही, जा पुढच्या दाराजवळ. ज्ञानोबाराय पुढच्या दारासमोर जातात आणि म्हणतात, आई भिक्षाम देही माते. आतून आवाज येते, कोण रेस तू? ज्ञानोबाराय म्हणतात, आई मी ज्ञाना. आई मला भूक लागली म्हणून नाही मागत ग. आई निवृत्ती दादाला भूक लागली म्हणून नाही मागत ग. आई सोपान दादाला भूक लागली म्हणून नाही मागत ग. आई ती छोटीशी मुक्ता आहे ना, 15 दिवस उपाशी आहे आई, तिला काही भूक लागली म्हणून शिदा मागत आहे ग. कुणीतरी आतमधून शिदा घेऊन येते आणि म्हणते, ज्ञाना बऱ्याच दिवसांनी आलास रे तू. कुणीतरी शिदा घेऊन येते आतमधून आणि म्हणते, ज्ञाना तू बऱ्याच दिवसाने आला. सहानुभूतीचे शब्द ऐकून ज्ञानोबारायांना बरं वाटतात आणि ज्ञानोबाराय म्हणतात, आपल्या जोडीमध्ये शिदा प्राप्त झाल्या, आपण हे सिद्धा, आता आपण हे सिद्धबेटाकडे निघावं. ज्ञानोबाराय सिद्धबेटाकडे आणि निघतात आणि म्हणतात, भर चौकामध्ये ज्ञानोबारायांना विसोबा खेचर आडवतो आणि म्हणतो, अरे संन्यासाच्या कार्ट्या, तुला आळंदीमध्ये किती सांगायचं, आळंदीमध्ये मधुकरी मागण्यासाठी येऊ नको. ज्ञानोबाराय म्हणतात, आळंदी हे आमचे गाव आहे आणि या गावामध्ये कुणाची परवानगी घ्यायची? अरे संन्यासाच्या कार्ट्या, उच्च बोलतोस? ज्ञानोबाई म्हणतात, आमच्या वडिलांकडून जी चूक झाली ना, त्यांनी इंद्रायणीच्या प्राप्तीमध्ये देह संपवला. अहो या जगाचा किती उद्धार करायचा? विसोबाकीचा घोड्याहून खाली उडी मारतो आणि ज्ञानोबारायांची पिशवी जोळी हिसकावून घेतो आणि त्याच्यातली शिदा खाली टाकतो, पायाने तुडवतो, कारण ज्ञानोबारायांनी ती शिदा परत घ्यावी नाही म्हणून. अहो
ज्ञानोबाराय ती सुद्धा परत घेतात आणि जोडीत हे करतात. ज्ञानोबारायांना कुणी चिंते घेते, कुणी चिक्कल मारते, कुणी मारताय. ज्ञानोबाराय सण करून भगवंताकडे बघतात. भगवंता बघतोयस ना, बघा हे लोक कसे त्रास देत आहेत मला. ज्ञानोबाराय ती फाटकी झोळी घेऊन सिद्धपेठाकडे निघतात आणि म्हणतात, सिद्धपेठाकडे निघता मुक्ताबाईला वाटलं आई ज्ञानोबाराय सिद्धा घेऊन येत आहेत. मुक्ताबाई कुशीत झाल्या आणि ज्ञानोबाई वाटलं सिद्धा घेऊन येतात. ज्ञानोबाई आले तर मुक्ताबाई मग ते ज्ञानोबाईंचे डोळे लाल बुंद झालेले दिसत आहेत. आता ज्ञानोबाईंना अंग चिखलाने भरलेलं आहे दिसते. ज्ञानोबाई म्हणतात, मुक्ताबाई म्हणते दादा सांग तुला काय झालं ना, कोणी काय बोललं का, कोणी काय मारलं का. ज्ञानोबाई काहीच बोलत नाही. मुक्ताबाई म्हणते थांब दादा मी तुझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येतो. मुक्ताबाई आतमध्ये जाते आणि पाण्याचा ग्लास घेऊन येते. तेवढ्यात ज्ञानोबाई पर्णकुटीमध्ये जातात आणि पर्णकुटीचं दार लावून समाधीच बसतात. मुक्ताबाई येते आणि म्हणते दादा कुठे आहेस रे तू, दिसना गेला. अरे दादा कुठे आहेस तू, दिसना गेलास मला. मुक्ताबाईंचं सहज लक्ष जातं आणि पर्णकुटीकडे. अरे पर्णकुटीचं दार लावून दिसतंय. ज्ञानोबाई खिडकीतून बघतात आणि मुक्ताबाई खिडकीतून बघते तर आतमध्ये ज्ञानोबाई समाधीच बसले होते. मुक्ताबाई म्हणते दादा सांग तुला कोणी काय बोललं का, तुला कोणी काय मारलं का. ज्ञानोबाई म्हणतात मुक्ते अगं या जगाचा किती उद्धार करून घ्यायचा. मुक्ताबाई म्हणते दादा अहो हे लोक मूर्ख आहेत, त्या लोकांचं काही वाईट वाटून घेऊ नको. अगं मुक्ते किती वाईट सहन करून घ्यायचं या लोकांचं, हे लोक सारखं त्रासच देणार आहेत. ज्ञानोबाई म्हणतात, मुक्ते म्हणते दादा या लोकांचं वाईट वाटून घ्यायचं लागतेच दादा. ही जर आपल्याला परीक्षा जिंकायची असली तर या लोकांचं वाईट वाटून घ्यावं लागते. या लोकांचा तीळ मात्र सगळं वाईट वाटून घ्यावं लागते. अरे दादा ऐक, जर एका कीर्तनकाराने कीर्तन करून गेला आणि तेवढ्यात भर रस्त्यामध्ये दारू पिण्याने जर अडवलं, त्यांनी कीर्तनकाराला शिव्या दिल्या तर त्या कीर्तनकाराने या जगाचा उद्धारच करून घ्यायचा का, नाही ना. पण मुक्ताबाई म्हणते अरे दादा या कीर्तनकारांनी जसं केलं तसंच आपण बी करावं, अहो या जगाचा उद्धार करून घ्यावा. ज्ञानोबाई पर्णकुटीचं दार खोलतात आणि मुक्ताबाईंना चिकटतात. मुक्ते अगं किती उद्धार करायचा या जगाचा, या जगाने एवढा त्रास दिला तरी बी विश्वपाता ब्रह्मदो
अहो एक उदाहरण आठवलं म्हणून सांगते. एक लग्न झालेलं जोडपं राहत होतं. नवरा बायकोला म्हणायचा, सारखं नवरा म्हणायचा, अगं तुला माहित नाही मी किती शूरवीर आहे, तुला माहित नाही मी किती तलवार चालवतो. ती बायको म्हणायची, अहो माहिती तुम्ही किती शूरवीर आहे, मला किती शूरवीर आहे हे बी माहिती मला. शांत बसा, तुम्ही जेवण करा. त्याला राग येतो आणि म्हणतो, थांब तुझ्यावरच आता तलवार चालवतो. तो बायको म्हणते, अहो माझ्यावर चालवण्याचं रंगणामध्ये जावं आणि तलवार चालवावं, तिथे शूरवीर करा. थांब मी आता रंगणामध्ये जातो आणि जेवण करतो, आंघोळ मिंघोळ करून जातो रंगणावर आणि तिथले 16 माणसाचे हात कापून आणतो आणि बायको पण ठेवतो. बायको म्हणते, बघ मी आता हात कापून आणले 16 माणसांचे. बायको म्हणते, हात कापण्याचे नावचं मुंडकेच कापायचे ना. तो म्हणतो, आधीच कोणीतरी मुंडके नेले होते म्हणून मी हात कापून आणले. अहो हे कोणाचे हात कापून आणले? जित्या माणसाचे आणले की मेल्या माणसाचे हात कापले? तुम्ही म्हणताल जित्या माणसाचे हात कापून आले. जित्या माणसाचे हात कापून आणले त्यानं? नाही, त्यानं मेलेल्या माणसाचे हात कापून आणले. 16 माणसं मेलेले होते, त्याला उकरून त्याचे हात कापून आणले. ते राहील का उकरून हात कापून आणले? अहो एकदा त्याला जाळलं की त्याचं हाडकं येरीच होतं की असं. एखादा आजोबा जात आहे, त्याचा हात कसं होता असं असं हालत का ते? नाही ना. मग त्यानं तसंच उकरून आणलं. एखादं पुजलेलं होतं वाटायला, ते त्यानं उकरून आणलं. म्हणूनच मुक्ताबाई म्हणते, दादा या जगाचा उद्धार करायचा असला तर ही आपली परीक्षा जिंकावंच लागल आणि या जगाचा उद्धारच करावा लागल. म्हणूनच मुक्ताबाई म्हणते, हेच अभंगाचं प्रथम चरण. संत तोची इकडून पाणी प्यायली दादाचं, इकडून गुळ खायली दादाचं. अहो तुम्ही म्हणतील ही पिशीमिशी दिसायली काय? अहो मी कोटली इथून आलेली आहे. मी काय तुम्हाला पिशीमिशी दिसायले तुमच्यासारखी? मी काय इथं उभं राहिला की जसं मी लईच मोठी झाला इंदुरकर महाराजांची सारखं झाले वाटायला तुम्हाला? तसं नाही हो, मी तर तुमच्यासारखीच आहे सगळ्यासाठी. अहो पोरींनी या बरं पुढे जरासं. मी म्हणते तर तुमच्या माझ्या मागे म्हणा. तुम्ही म्हणताय की म्हणा आला बाबूराव, आता आला बाबूराव. काय पुढचा? शांत झाली शाल झाला, आता कुणाचं नाव? हेच आहे की? अहो मला काही पाठ नाही, मला दिलेलं नाव मी तुम्हाला सांगतो.
मला काही नाही, मला एवढंच येते. 16व्या ज्ञानेश्वरी मधली 16व्या अध्यायाची ओवी सांगावं. सांगा सगळ्यांनी, कोणाकोणाला येते 16व्या अध्यायातली वही? हात नाही. बरं आला बाबूराव कोणाकोणाला येते? हात वरती करा बरं. लेकरांनी हात वरती करा ना. आला बाबूराव कोणाकोणाला येते? नुसतं आला बाबूरावच आहे का? अहो हे बी लक्ष द्या की जरासा. सांगा बरं ज्ञानेश्वरी मधली 16व्या अध्यायाची वही कोणाचाच हात आहे ना. नुसतं आला बाबूराव आला बाबा. जरासा आला की आलो, जरासा बाबूराव आला की झालं, त्या बाबूराव सोबतच घ्या. अहो येतं कशाला म्हणता आला बाबूराव? त्याच्या घरी जाऊन म्हणा की आला बाबूराव. ठेवते का तुम्हाला असं? असंच राहू दे ना इथं. ते तुम्हाला असं झोपायला लागल त्याच्यापाशी आला बाबूराव म्हणायला. पडता जरासं पडा मग आला बाबूराव आला. मग तुम्ही म्हणतात लईच पिशी दिसायली आता हे म्हणलं की. अहो मी तर पिशीच आहे. मी समजून घेते इथले लोक सगळे शहाणे आहेत, मीच पिशी आहे. मी समजून घेते, पण कधीच म्हणणार मी शहाणी आणि इथले लोक पिशी आहेत म्हणून. माझ्या वडिलांनी, माझ्या पप्पांनी, आजोबांनी सगळ्यांनी शिकवलं, माझ्या गुरुजींनी सगळं शिकवलं की लोक कधीच पिशे नसतात, आपण पिशे असतो. ते लोक म्हणतील ही शानीच लई शानी आहे बा, ही काय की ही आम्हाला पिशे समजाली, हीच शानी समजाली. मी कधीच महाभूषण घेऊ समजून घेणार. अहो आई वडिलाचं सगळं सांगत नाही मी. आई वडील एवढं करतात, मी आई वडील एवढं करतात, कधी त्यांचं भूषण कधीच घेत नाही मी. पण त्यांनी केलं हे मनामध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवते, पण दुसऱ्यांना कधीच वाऱ्यावर जाऊ देणार. माझ्या आई वडिलांचं मनामध्ये साठवून ठेवते, पण कधीच जाऊ देणार. अहो दुसरे कीर्तनकार माझ्या आई वडिलांनी एवढं केलं आणि एवढं केलं, मी त्यांच्यासाठी जगणारच, मी त्यांच्यासाठी एवढं दाखवणार, हे म्हणल्यानं काहीच होईना हो. वेड्याने गीता कधी बी वाचली ती गीता शानीच राहते का? पण नसते. आई वडिलांचं ध्यान कोणाला वाऱ्यावर सोडून द्यायचं नसते, पण आई वडिलांचं ज्ञान हे डोक्यामध्ये साचवून ठेवावं लागते, तेव्हा आई वडिलांचं ज्ञान येते आपल्याला. आमचे गुरुजी सारखे म्हणतात आई वडिलांचं भूषण करायचं नाही, पण आई वडिलांचं भूषण तेव्हा करायचं तेव्हा लोक आत्मा उदार आणि हे नाशवंत करून लागला, तेव्हा आई वडिलांचं वर्णन करायचं. अहो इथले पोरं बसलेले आहेत, त्यांना सांगा बरं कोणाकोणाला आई वडिलांची किंवा करा बरं हात वरती. पोरांनी करा, लेकरांनी हात वरती करा बरं. कोणाकोणाला आई वडिलांची किंवा खरं आई वडिलांची किंवा आहे ना सगळ्यांना. बरं सांगा बरं आज तुम्ही काय काय खाल्ल्या जेवणामध्ये, आज काय काय केलं एवढं सांगा फक्त. तुम्हाला गजेंद्र महाराज रामायणामध्ये काय काय सांगतात ते तरी आहे का? आजचं रामायण काय का? आजच्या रामायणामध्ये काय घडलं सांगा बरं. उठून सांगा सगळ्यांनी. काय ना मी तर वेडीच आहे हो सगळ्यांनी. काय ना सांगा चला, कोणाला इथे आजच्या रामायणामधलं सांगा की. अहो कोणालाच येत नाही आजच्या रामायणामधलं. सगळे मला जीव तोडून सांगतात तुम्हाला या जगाचा उद्धार करा. मुक्ताबाईंनी सगळं ज्ञानदेवांना सांगितलं, दादा या जगाचा उद्धार करून घे. ज्ञानोबारांनी या जगाचा उद्धार करून घेतला. आळंदीमध्ये एवढी मोठी समाधी आहे हो, बघू शकत नाही तुम्ही त्या समाधीचं. अहो मुक्ताबाईंनी जेव्हा ज्ञानदेवांना उपदेश केला तेव्हा ज्ञानदेव एवढे मोठे झाले. अहो तुम्ही त्या आई वडिलांचं करा की काही, त्या आई वडिलांची कीव करा, त्या आई वडिलांचं नाव गाजा. कधीच आई वडिलांची खाली मान करायची नसते, कधीच हातात मान पाहिजे आई वडिलांची. वरती मान खाली मान कधीच नाही पाहिजे आई वडिलांची. यतक में आई वडिलांची मान खालीच होती. जोपर्यंत मी या नारायणजीच्या गादीवर आले
तोपर्यंत माझ्या आई वडिलांची मान वरती झाली. मे पप्पा आता बी म्हणतात, भाई तुझं चुकतंय काच्या मधी, भाई तू अभ्यास कर. मी म्हणते पप्पा हे सगळं मी मनामध्ये साठवून ठेवते, पण दुसऱ्यांना कधीच नाही सांगत. मी माझं ज्ञान कोणालाच नाही सांगत. मी फक्त माझ्या गुरुवर्यांनी आणि माझ्या आई वडिलांनी ज्ञान दिलं ना, तेच मी तुम्हाला सांगते. आणि तेच ज्ञान तुम्ही सगळ्यांना सांगायचं. जगाचा उद्धार करून घ्या की. अहो इथे बसून काही चालणार नाही. कीर्तनात बसून कुणी झोपाच घेताय, कुणी मोबाईल मध्ये आला बाबूराव सुरू आहे की, आणि की तर खूप जणांच्या मोबाईल मध्ये आला बाबूराव सुरू आहे. तुम्हाला वाटायला मी बहिरी आहे, मी वेडी आहे, पण नाही, मला सगळं ऐकू येतं. अहो म्हणूनच मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांना उपदेश केला आणि या जगाचा उद्धार करून घेतला. मुक्ताबाईंनी ज्ञानोबांना सांगितलं दादा या जगाचा उद्धार कर आणि या जगासाठी एवढं कर. ज्ञानोबांनी भिंत चालवली या जगाचा उद्धार करून घेतला. तर चालविली जडा भिंती हरली मोक्ष मार्गी जगाचा उद्धार करून घेतला. ज्ञानोबांनी भिंत चालवली या जगाचा उद्धार करून घेतला. म्हणून वेदाच्या मुखी वेद बोलवली ज्ञानोबांनी. कारण मुक्ताबाईंनी सांगितलं होतं ज्ञानदेवा या जगाचा उपदेश या जगाचा उद्धार कर. ज्ञानोबांनी या जगाचा उद्धार केला म्हणून आजपर्यंत इथं आहे मी. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मी इथे नसतेच. अहो छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मला अशी मागणी मागावी लागली असती, हुजूर आपने सामने मैं कीर्तन पेश करना चाहती हूँ का. ते हो म्हणाल की नाही म्हणाल. नाहीच म्हणणार आहे, त्याच्या भाषेत थोडकीच राहतं. अहो पण या शिवाजी महाराजांनी जाती धर्मांचा कोणताच उपदेश नाही केला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचा माझ्या देवाचा माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.
आणि पंढरीत भजन करायला लागते. दिवानी बन जाऊंगी मस्तानी बन जाऊंगी मैं तो अपनी शान की दिवाली बन जाऊंगी. बन जाऊंगी मस्तानी बन जाऊंगी मैं तो अपनी जाम की दीवानी बन जाऊंगी. अपनी जाम की दीवानी बन जाऊंगी. बघा घुंगरू बांध मीरा नाती रे. बघा घुंगरू बांध मीरा नाती. बघा घुंगरू बांध मीरा नाती रे. बघा घुंगरू बांध मीरा नाती. बघा घुंगरू बांध मीरा नाती रे. बघा घुंगरू बांध मीरा नाती. बघा घुंगरू बांध मीरा नाती रे. बघा घुंगरू बांध मीरा नाती. मैं तो अपनी स्वर्ग की, मैं तो अपनी नारायण की हो गई दाती रे. बघा घुंगरू बांध मीरा नाती रे. बघा घुंगरू बांध मीरा नाती. बघा घुंगरू बांध मीरा नाती रे. बघा घुंगरू बांध मीरा नाती रे. बघा घुंगरू बांध मीरा नाती रे. बघा घुंगरू बांध मीरा नाती. बघा घुंगरू बांध मीरा नाती रे. बघा घुंगरू बांध मीरा नाती रे. नाती रे. अहो मीराबाईंनी कृष्णाला आपल्या हृदयात साठवून ठेवलं आणि शबरी मातेने रामप्रभूंना आपल्या हृदयात साठवून ठेवलं. पण मी माझ्या आई वडिलांना माझ्या हृदयात साठवून ठेवील. तेच माझे देव आणि तेच माझे आई वडील, तेच माझे गुरुवर्य, तेच माझं जीवन सगळं आई वडीलच आहे. मी आई वडिलांना माझ्या हृदयात साठवून ठेवील. वा जसं शबरी मातेंनी रामप्रभूंना हृदयात साठवून ठेवलं तसं मी माझ्या आई वडिलांना माझ्या हृदयात साठवून ठेवील. पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवाने. पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवाने. दाखविना कधी गुन्हा डोळ्यात लपाने. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. फटा मंदी माया त्याच्या कना वाकला. घडीभर थांब जरा ऐकत्याचे नाव रे. घडीभर थांब जरा ऐकत्याचे नाव रे. लई अवघड आहे गड्या ओ मगाया बाप रे. ओ मगाया बाप रे. लई अवघड आहे गड्या ओ मगाया बाप रे. ओ मगाया बाप रे. लई अवघड आहे गड्या ओ मगाया बाप रे. ओ मगाया बाप रे. लई अवघड आहे गड्या ओ मगाया बाप रे. ओ मगाया बाप रे. अहो मीराबाईंनी कृष्णाला मनामध्ये साठवून ठेवलं. अहो जरा आई वडिलांचं वर्णन केलं तर त्या गाण्यामध्ये केलं. उमघा या रे बाप रे. अहो त्या बापाचं वर्णन करा ना. त्या गाण्यामध्ये वर्णन केलं. अहो तुम्ही का वर्णन करत नाही? त्या गाण्यामध्ये वर्णन केलं. उमघा या बाप रे. अहो त्या बापाची जर एक हाक मारली ना ती हाक मारावी. अहो कोणी बापानी जर एक हाक मारली, बाळा पाणी दे ना, ते बाळ म्हणावं याचं तर दररोजचं सुरू आहे, जाऊ दे ना आपण जाऊ आपलं फोन बघायला. जावा ना फोन बघायला जाऊया आपण. ते बापाचं दररोज सुरू आहे. अहो त्यानं जर बापानं जर पाणी मागितलं, पाणी द्यावा. अहो त्याच्या मुखातला घास काढून आपल्या मुखात घालावा. अहो एवढं बापाचं वर्णन करता. बापाचा अभिमानी बाळा बाप कनकर कना. त्याच्या काळजात तुझा लाजा लुटी
तलवार ढाल बाप भेटती मचाल बाप जागतो घर बाप जागतो म्हणून घर झोपतो तुझ्यान बाप घराचा माया आई कळत त्यावर जवा खेचतो पाया तवा कोसळते घर तवा कोसळते घर अहो बाप आपल्या घराची पाय आहे आणि माय आपल्या घराची भिंत आहे. अहो त्या मायेचं आणि बापाचं वर्णन केलं तर कधीच कमी पडणार नाही. सारखं त्या बापाचं आणि मायेचं वर्णन सुरू राहतं. अहो त्यांचं जर हृदय पाहिलं तर कोमल आहे त्यांचं हृदय कधीच नाश नसतं. अहो बापाला मनामध्ये साठवून ठेवायचं पण बापाला आणि वाऱ्याला कधीच सोडू नका. वाऱ्यावर कधीच सोडू नका. अहो बापाच्या डोळ्यामध्ये दोनदा अश्रू येतात. जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा एकदा आणि मुलगा लग्न होऊन वेगळा राहतो तेव्हा एकदा अश्रू येतात बापाच्या. अहो बापाचं वर्णन केलं तर काहीच कमी पडणार नाही. अहो माझ्या बापाची एवढीच विचार होती की मी कीर्तनकार बनावी आणि एकदा नारायणजीच्या गादीवर उभी राहिली की बापाची मान थाट करावी. अहो मी माझ्या बापाची मान थाट केली. आता ही कोणी घरामध्ये वर्णन केला तर माझच करतात पण मी सांगते मी जगली नाही आमच्या घरामध्ये. अहो सगळेच आहेत. आमची दीदी सगट अभ्यासामध्ये पहिला नंबर काढते तिचंही वर्णन का करत नाही माझंच का करतात कारण मी वारकरी संप्रदाय मधली आहे. अहो या वारकरी संप्रदायामध्ये कोणीच नाही. मी आता गजानन बापूच्या मठामध्ये गेलते ना गजानन बापू म्हणले माझी एवढीच इच्छा आहे की या खेड्यामध्ये एक इंग्रजी मधून कीर्तनकार करावं. मी म्हणलं बापू मी तुम्हाला वचन देते मी इंग्रजी मधून कीर्तन करून दाखवीन. आणि ते बापूचं वर्णन वचन मी पूर्णच करून राहणार आणि त्या बापूचं वर्णन वचन मी पूर्णच करून राहणार कधीच म्हणणार नाही कारण ते संत महात्मे आहेत आणि संत महात्म्याचं वर्णन वचन कधीच मोडू नये. म्हणून मी कोटाबी राहो शहरामध्ये राहो खेड्यामध्ये राहो त्या बापूचं मी वचन पूर्ण करूनच राहणार. आई कुठे बी त्या बापूचं बघा. अहो इथे रामायणाचार्य आहे तर त्यांचं जर तुम्ही जरासं ऐकून मन लावून ध्यान करण्यात भरलं तर लई पुढेच आहे हो. त्या बापूचं वर्णन करायचं तर कमीच आहे. अहो आई वडिलांनी एवढं केलं आपल्यासाठी आपल्या जन्मासाठी त्यांनी किती कष्ट घेतले तुम्हाला माहित नाही पण मुला मुलींना कळतच नाही बापू आपला हेच राहते पण त्यांना कधीच वाऱ्यावर सोडायचं नसतं. बापाला कधी मुखातला घास घेऊन गायचा. अहो माय अशी पाहिजे की तिनं सारखं म्हणावं. अहो एका गावात पिंपळगाव माहिती का तिथे बापू राहतात. तिथे माझ्या पप्पाचं कीर्तन होतं आणि मला फोनला त्या दिवशी आमचा रविवार होता. आम्हाला सगळ्यांना संस्थेत फोन भेटतात फोनवर लावला 5-5 मिनिटं सगळ्यांनी फोन लावला. रात्रीचे 10 वाजलेत. मी पप्पाला फोन लावले पण पप्पा कीर्तनात होते. उचलायले फोन पण कीर्तनात होते. मी त्या दिवशी एवढी लढले सांगूच नका. आता पप्पा फोन उचलतील का. तेव्हा 12 वाजता महाराजांनी फोन केला. पप्पानी महाराजांना फोन केलता. ती जागी आहे का. महाराज म्हणले नाही आता ती झोपी गेली सकाळी फोन करा तुम्ही. नाही मी 12 वाजता सगळं जागी होते पण महाराजांना माहित नव्हतं मी वरती होते ना. मी त्या बापाची घास कधी बी आठवते पण त्या बापाने एकदम
जगामध्ये कोणीच नाही. फक्त बापाचं वर्णन करावं लागतं तेव्हा या जगाचा उद्धार होतो. अहो माझ्या कीर्तनासाठी बापाने एवढे कष्ट घेतले. अहो बाप आपली पाया आहे, घराचा पाया आहे बाप. आणि त्या पायाचं रक्षण आपण करायचं. आपल्या मुला मुलीवर पायाचं रक्षण राहतं बापाच्या. अहो मुला मुलींनी कधीच बापाचा हाक घेऊ नये. बापाचा जर हाक घेतला तर लई श्राप मिळतो. बापाचा हाक कधीच घेऊ नका. जेव्हा बाप होतो ना तेव्हा घ्या बापाचा हाक. पण जन्मतापासून कधीच घेऊ नका. त्यांना कधीच त्रास देऊ नका. मायेचा सगळ्यात कधीच हाक घेऊ नका आणि कधीच त्रास देऊ नका. अहो ज्याला लेकरू नाही त्याला कळतं मायेची घाब. अहो किती माय कळत नाही. अहो तुम्हाला जन्म दिला की त्या मायेनं तिचा घ्या जराचा हक. वाऱ्यावर सोडू नका हो माय बापांना. एवढीच इच्छा. तुमची मुलगी म्हणून समजा, तुमची लेक म्हणून समजा, मी तुमची काही बी म्हणून समजा, पण त्या मायेचा आणि वडिलांचा कधीच हाक घेऊ नका. अहो त्या मायेतून जपा हो. त्या आई वडिलांना एवढीच माझी इच्छा आहे. त्या आई वडिलांना झिटका. त्या आई वडिलांचा हक कधीच घेऊ नका हो माय. कधी बी सांगते त्यांचा हक कधीच घेऊ नका. ज्ञानोबारायांचे आई वडील इंद्रायणी मध्ये देह संपवला तरी त्यांना आई म्हणून मुक्ताबाईच होत्या आणि बाप म्हणून सगळ्यात मुक्ताबाईच होत्या. निवृत्तीनाथ शिकायला गेले होते. ज्ञानोबाराय निवृत्ती दादा शिकायला गेले होते. इकडे सोपान दादांना कुणी सांभाळत नव्हतं. ज्ञानोबारायांना सगळं काही कळायचं नाही. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांना शिकवलं. ज्ञानोबारायांना उपदेश केला. तेव्हा ज्ञानोबारायांनी जगाचं कल्याण केलं हो. अहो ज्ञानोबारायांनी समाधी घेतली ना तेव्हापासून बाप आहे आपला ज्ञानोबा आणि बाप आहे माय आपली ज्ञानाई. त्यांचा हक कधीच घेऊ नका तुम्ही. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय.
आई विसरू नको रे आई बापाला 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 जिजवीर जाणे काया आया जिजवीर तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बंगला गाडी शेतवाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही हे जाण राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही हे जाण राहू दे थोडी लाडच्या पैपासवणे नंतर तुझे वाया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया आई बापाची माया आई बापाची माया अहो मी आज सांगून जाईल पण उद्या आज तुम्ही बाप्पांना जवळ घ्या पण उद्या वायऱ्यावर सोडून देशाल काय कीर्तनकाराचं काम होतं सांगायचं सांगून देईल ते जाईल तो पण आई वडिलांना कधीच विसरू नका हो आई बाप गेल्यावर मग कळतं आई बापाची हाक आई बापाची हाक जेव्हा कळते की जेव्हा आई वडील वरती गेल्यावर अहो ज्ञानोबा आई वडिलांची हाक जेव्हा कळते की तेव्हा आई वडील वरी गेल्यावर आता कधीच कळणार नाही तुम्हाला आई वडिलांची हाक ज्याचं गेलं ना त्याला विचारा आई वडिलांची हाक अहो हे सांगायचं सांगून जाईल पण नाही हो माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही आई वडिलांना सांभाळा एवढीच इच्छा आहे की तुम्ही आई वडिलांना सांभाळा अहो मी तुमची मुलगी म्हणून सांभाळ म्हणा तुमची ताई म्हणून आई वडिलांना पाजवा तुमची नात म्हणून आई वडिलांना सांभाळा अहो पण करा काही बी करा आई वडिलांना पाजवा हेच मुक्ताबाई अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात लोभ अहंता नये मना 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 सखी विरक्त तोची जाणा सखी विरक्त तोची जाणा लोभ अहंता नये मना लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा जगी विरक्त तोची जाणा लोभ अहंता नये मना लोभ अहंता नये मना लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा जगी विरक्त तोची जाणा जगी विरक्त
हृदय आपलं आयुष्य जाऊ द्यायला पण रामप्रभूंना कधीच नाही सोडलं. अहो शबरी मातेचं थोडूस आठवलं म्हणून सांगते. अहो वेळ झालेली आहे, थोडूसच आहे म्हणून सांगते. अहो शबरी मातेचं लग्न ठरत होतं. शबरी माते हळदीचा अंग घेऊन महालाच्या बाहेर येतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर 1000 करोड पशु पक्षी दिसतात. ती आईला विचारते, आई हे पशु पक्षी कशासाठी? तिची आई म्हणते, बाळा उद्या तुझं लग्न आहे ना, तुझ्या याच लग्नासाठी या पशु पक्ष्याचा आहार म्हणून खाऊ घालायचे माणसांना. शबरी माता म्हणते, आई दुसरं काही बनवाव येत नाही का? तिची आई म्हणते, बाळा ही आपली परंपराच आहे. शबरी माता महालामध्ये जाते आणि म्हणते, विचार करू लागते, आपल्या जर लग्नासाठी एवढे पशु पक्षी मरत असतील तर आपण लग्नच कशाला करायचं? शबरी माते रात्रीची वेळ होती, वनामध्ये निघून जातात. इकडे शबरी मातेला सगळ्या शोधण्यान करीता येतात, काय शबरी माते सापडत नाही. शबरी मातेच्या लग्नासाठी जे पशु पक्षी आले होते ना, त्यांनाही आपापल्या पिंजऱ्यामध्ये सोडण्याकरता शबरी मातेच्या लग्नासाठी जे पाहुणे रावणे आले ना, तेही आपापल्या घरी जातात. तिकडे शबरी मातेंना 2 दिवस शोधावला आणि शबरी माते काय सोडला नाही, तेही आपापल्या घरी निघून जातात. शबरी माता इकडे रामप्रभूंना भेटायला हिम्मत होत नाही म्हणून इकडे झाडावर रोज लपून रस्ता साफ करते. एका दिवशी शबरी मातेला उठायला उशीर झाला. तेवढ्यात तिकडून रामप्रभू आले आणि म्हणाले, बाळा तुझं नाव काय? शबरी म्हणाली, माझं नाव शबरी आहे आणि मी भिल्ल जातीची आहे. तू हा रस्ता दररोज कशाला साफ करती? शबरी म्हणाली, मनामध्ये एकच इच्छा आहे, संत सेवा करावी. मातंग ऋषी म्हणाली, तू हा रस्ता दररोज साफ करती ना, तुला याच रस्त्याने श्री रामप्रभू भेटण्याकरिता येतील. शबरी मनामध्ये एक सुंदर भाव निर्माण करते, आज माझे प्रभू येतील, उद्या माझे प्रभू येतील, प्रभू आल्यावरती काय काय करेल मी? जब मेरे राम दिखावा वनामधून आणलेले गोड गोड बोरे श्री रामप्रभूंना देते, आंबट बोरे फेकून देते. मनामध्ये हा सुंदर भाव निर्माण केला. शबरी मातेच्या अंगामध्ये लोभ अंता होती म्हणूनच हा सुंदर भाव निर्माण केला. अहो लोक म्हणतील
अहो शबरी माता कोण? तर अहो शबरी माता या होत्या की देवाची खूप भक्ती करायच्या, म्हणूनच त्यांना श्री राम प्रभू भेटण्याकरिता आले. म्हणून शबरी माते या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, इह अहो एक दृष्टांत आठवला म्हणून सांगते. अहो एक सासू होती आणि एक सून होती. दोघेही एकाच घरात राहत होत्या. सासू बाहेर गेली की सून चोरून खायची आणि सून बाहेर गेली की सासू चोरून खायची. एका कामानिमित्ताने सूनबाई बाहेर गेल्या आणि सासूबाई म्हटली आपल्याला आता चांगलाच चान्स भेटला, आपण काहीतरी खावं. सासूबाई किचन मध्ये जातात, तिकडे तिकडे बघतात, त्यांना काहीच दिसत नाही. किचन खुल्लं होतं तिथलं, त्यांना काहीच दिसत नाही. माता माऊली आता तुम्ही स्वयंपाक करता ना तुम्हीच? मग आता तुम्हीच सांगा लवकर होणारा पदार्थ कोणता? सांगा लवकर होणारा पदार्थ कोणता? बोला बोला, मला बोलणारी माणसं आवडतात. बोला बोला. बघा माणसांना काय लावो, तुम्ही काय माणसं बी स्वयंपाक करतात वाटायला आहे ना? मग काय बात आहे बा. सांगा बरं तुम्ही काय काय स्वयंपाक करता? इथं कोण कोण स्वयंपाक करते मला बी कळू द्या. मला आणि अर्धी इकडली चपाती इकडे जाते मायाच्यानं, मला काहीच बनना. मला फक्त याच्यातलंच ज्ञान आहे. अहो स्वयंपाकातलं मला काहीच आहे ना, मला काही त्याच्यातलं तर काहीच आहे ना. मला साधं पीठ चुरा म्हणलं तर त्याच्यात दहकन पाणीच होतं. मला काय येणार? अहो मला आश्चर्य वाटायला माणसांना स्वयंपाक येतो. अहो आश्चर्य वाटायला. आता सांगा लवकर होणारा पदार्थ कोणता? तर शेवाळ्याचा भात. आमच्या तिकडे शेवाळ्याचा भात म्हणतात आळंदीकडे. इकडे बोटवे की वळवट. बाबू लईच प्रकारचे नाव आहेत, पण मला इकडलं माहित नाही. मला तिकडले शेवाळ्याचा भात आहे म्हणून शेवाळ्याचा भात सांगते मी. अहो तो लवकर 5 मिनिटात शेवाळ्याचा भात करते. त्या भाताची एक खोड असतो, तो शिस्त लवकर पण गार होत नाही. ती आता सुनबाई येतील, हा भात आपण मागच्या रूम मध्ये गार केला पाहिजे. ती मागच्या रूम मध्ये जाते, फॅन लावते तर लाईटच नाही. अहो हवा फुकते तर जातच नाही. खिडकी पाशी जाते तर धूळच येते. काय करावं काही समजायला गेलं तरी बी तिथंच ठेवते. आणि तिकडून बाहेरून आवाज येतो, अहो सासूबाई, अहो आत्याबाई, कुठे आहात? सासूबाई आवाजच देत नाही. आपण जर आवाज दिला तर सुनबाईला कळाला हा भात आपण चोरून खातोय. सुनबाईला वाटलं आता सासूबाई कुठेतरी बाहेर गेल्या, आपल्याला बी आज चांगलाच चान्स भेटला. सुनबाई किचन मध्ये जाते, इकडे तिकडे बघते, त्यांना चुलीवरला लाल बुंद झालेला दूध दिसते.
ती एका गिलासात घेते, त्याच्यात 2 चमचे साखर टाकते, 2 चमचे गावरान गाईचं तूप टाकते. पण त्या दुधाची एक खोड होती, तो घेतो लवकर करतो पण तो गारच होत नाही. तीही मागच्या रूम मध्ये जाते. आधीच कोण होतं मागच्या रूम मध्ये? सासूबाई. तिने असा पाऊल टाकला की सासूबाई म्हणते इकडे कुठे? सुनबाई म्हटली तुम्ही हा भात कोरडा कसा खाणार, म्हणून मी तुमच्यासाठी दूध घेऊन आले. विठ्ठला अहो त्या सासूबाई मध्ये लोभ नाही आणि त्या सुनबाई मध्ये लोभ नाही. अहो लोभ आणि अहंकार पाहिजे तरच सासूबाई सुनबाईचे भांडण होत नाही. इथं आहे का तशा? आहेत ना कोणी कोणी असतील, पण मला वाटत नाही कोणी आहे म्हणून. कोणीच नाही. सगळ्या जवळ बसलेल्या आहेत सासूपाशी, दिसाली तिथून. ते बघा इथंच आहेत जवळ, दिसायला मला. अहो पुरुषांचं तर चांगलंच आहे, एकटा जीव सदाशिव आहेत ते. पण तुम्ही म्हणशाल आम्हाला तर बायको आहे की. अहो मी तसं म्हणत नाही. अहो पुरुषांना स्वयंपाक नाही, पण शेतातलं काम आहे. अहो शेतातलं जावा तरी मरावं, आणि पुरुष म्हणतील कधी बाई स्वयंपाक घेऊन येईल की, मरून जावं आपण. अहो नाही तसं नसतं. पण दोघांमध्ये लोभ अहंकार असावा त्याला संसार चांगला होतो. आपण जर देह अभिमान लोभ अहंता जर मनामध्ये ठेवली ना, तो आपला सगळं देह आपल्याला परत करतो. म्हणून मनामध्ये लोभ अहंकार हे सगळं ठेवायला पाहिजे. आणि मोठ्या माणसाला कधीच उलट बोलू नये. अहो कधीच नाही, कधीच मोठ्या माणसांना कधीच उलट बोलू नये. आपण जर मोठ्या माणसांना उलट बोललं ना, त्या मोठ्या माणसाचा लई श्राप लागतो. म्हाताऱ्या माणसांना तर कधीच उलट बोलू नये. अहो ते म्हातारे माणसं देव आहेत, देव. आजी आजोबा देव आहेत, त्यांना कधीच उलट बोलू नये. त्यांचा जर श्राप खाऊन घेतला तर घ्या, ज्याला खायचंय त्यानं श्राप घेऊन का, बिनगोर का. मी कोणी नाही तुमची सांगायला. कोण मी तुमची काकू? मी तुमची मामी? मी तुमची बहीण आहे का? मी तर कोणीच नाही. मी नुसती कीर्तनकार म्हणून आहे तर. अहो कीर्तनकार म्हणू नका मला, चालते. मला हे सगळं मला सांगते, कीर्तनकार सगट मला म्हणू नका. मला एखादी भिकारी बाई सगट म्हणल्या तरी चालते. मी तुमच्यासारखी सगळीच आहे. पण तुम्ही मनामध्ये लोभ अहंकार हे ठेवला तरच आपला संसार चांगला होतो. प्रेमा सुख देई, ज्ञानेश्वर काकाच्या घरी आहे वाटायला, चांगलं आहे वाटायला. म्हणूनच त्यांनी चांगलं प्रमाण उचललं की. किती भारी प्रमाण उचललं. वाजवा बरं त्यांच्यासाठी टाळ्या. त्यांचं चांगलं आहे. बाबा तुमच्या इकडे
आहे की बाबा तुमच्या इथं अहो महाराज तुमच्या इथं आहे की नाही चांगलं मला वाटलं नाही तुमच्या इथं चांगलं अहो मूर्तुंगाचार्य काका तुम्ही बी सांगा तुमच्या इथं आहे की नाही चांगलं त्याला काय नाही असं एकटा हा ते आहे तर एकटा जीव सदाशिव बाबू एकटा जीव सदाशिव आहे तर अहो काका काय झालं तुमच्या इथं आहे की हा तुम्ही बी आनंदी आनंद राहा आपल्या इथंच आहे सगळ्या इथं चांगलं आहे म्हणावं तेवढं कौतुक करावं वाटायला मला या सगळ्यांसाठी तुम्ही सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा बरं एकदा अहो मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांना उपदेश केला आणि आपण पोरी आहो ना त्यांनी तुम्ही आई वडिलांना उपदेश करा ना मुक्ताबाई लहान असून मोठ्यांना उपदेश केला अहो तुम्ही लहान असून आता तुम्ही बी आई वडिलांना उपदेश करा जरासा काय होतंय काय नाही मी साधीच आहे काय नाही बोला आपलंच आहे अहो पोरींनो तुम्ही उपदेश केला आई वडिलांना फक्त माझी एवढीच इच्छा आहे की या जगाने आई वडिलांना सोडून कधीच जाऊ नये मुला मुलींनी कधीच आई वडिलांना सोडून जाऊ नये एवढीच माझी इच्छा तुम्ही आई वडिलांना कधीच दूर करू नका पोरांनो तुमचे लग्न झाले की तुम्ही आई वडिलांना कधी सोडू नका तुमच्या चेहऱ्यान वाटायला जाऊ द्या माझ्या भावना पोचल्या ना तुमच्या प्रेम बस तुमचं काय तुम्ही बी वाटायला एकटा जीव सदाशिव हा ना मग चांगलंच आहे की अहो मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांना उपदेश केला उपदेशाचे वर्णन केलेले पण मी सांगत नाही टाइम होत आलाय झोपा यायले की नाही झोपा येत नसते आता लगेच सांगून टाकते पण नका हेच मुक्ताबाई अभंगाच्या 4थ्या चरणात मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा विद्या कल्पना मागे सारा विद्या कल्पना मागे सारा देव गडा ज्ञानेश्वरा देव गडा ज्ञानेश्वरा लोभाचा ये मला लोभाचा ये गडा ज्ञानेश्वर देव गडा ज्ञानेश्वर लोभाचा
त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बरं. अहो काय गायन केलं, किती छान गायन केलं. अहो हे आतडी वरती होतात गायन करण्याच्या वेळेस, पण तुम्हाला कधीच पुरी चालू देण्यात. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी व आई वडिलांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी आणि तुम्ही सर्वांच्या चरणी आणि टाळकरी मारकरी यांच्या चरणी. आणि ज्यांचं नाव विसरलं त्यांना मला माफ करा, मी तुमचं नाव विसरलं पण माझ्या ध्यानात नव्हतं, कारण मला माझीच कीर्तनाची घाई झाली होती. तुमच्यापर्यंत आवाज पोहोचला ना. विजय साऊंड सिस्टम त्यांचेही खूप खूप धन्यवाद देते, कारण तुमच्यापर्यंत एवढा आवाज पोहोचला ते पण त्यांच्यामुळे पोहोचला, माझ्यामुळे नाही, त्यांच्यामुळे पोहोचला. त्यांचे खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं एकदा.